महाड पोलीस वसाहतीमधील झाडी-झुडपे तसेच अस्वच्छ परिसर पोलीस परिवारांनीच पुढाकार घेऊन स्वच्छ करून समाजाला पर्यावरण व निसर्ग प्रेमाचे उत्तम उदाहरण दिले आहे। स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला यातून कानपिचक्या देण्यात आल्या आहेत। शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहरातील नवेगर येथील नवीन पोलीस वसाहतीतील सर्व पोलीस परिवार सदस्यांनी आपल्या वसाहतीचा संपूर्ण परिसर श्रमदानाने स्वच्छ केला। आगामी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ही साफसफाई करण्यात आली। या वसाहतीत जवळपास 100 पोलीस परिवार राहत आहेत। ही वसाहत शहराच्या प्रारंभी व शेती परिसरात असल्याने झाडी-झुडपे वाढण्याचे प्रमाण या ठिकाणी जास्त आहे। त्याचप्रमाणे अस्वच्छतेमुळे डास, उपद्रवी कीटक, सरपटणारे जीव व अन्य प्राण्यांचा वावर देखील मोठा आहे। सध्या कोयता गँगची समाजात चर्चा आहे। स्वच्छतेसाठी पोलिसांनी कोयता हाती घेतल्याने या कोयत्याचा वापर पोलीस गँगने म्हणजे समूहाने स्वच्छतेसाठी केला। एखाद्या वस्तूचा ज्या कामासाठी वापर होतो त्यावरून त्याचा दर्जा ठरतो। कोयता चांगल्या कामासाठी वापरल्यास त्यातून स्वच्छता निर्माण होते, मात्र वाईट कामासाठी वापरल्यास त्यातून गुन्हेगारी निर्माण होते। पोलिसांनी कोयता हाती घेऊन समाजापुढे पर्यावरण व निसर्ग रक्षणाचे काम केले। या स्वच्छता अभियानात डीवायएसपी शंकर काळे यांच्या समवेत तालुका पोलीस निरीक्षक श्री सानप, महाडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, श्री पाटील, श्री कांदे, श्री खाडे यांसह सर्व पोलीस कर्मचारी, महिला पोलीस, त्याचप्रमाणे पोलिसांचे सर्व कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्व सदस्यांनी शंकर काळे यांनी राबवलेल्या या स्वच्छता मोहिमेचे विशेष कौतुक केले। 96 निवासस्थानं असलेली अत्यंत अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त असलेली छानशी पोलीस वसाहत आहे। कितीही छान असली तरी प्रत्येक गोष्टीची साफसफाई आणि स्वच्छता रोज करावीच लागते। नवरात्राची सुरुवात होते आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी प्रत्येक घराघरामध्ये त्या घटाच्या आणि घटस्थापनेच्या रूपाने येणार आहे। त्या कुलस्वामिनीचं आगमन अस्वच्छ आणि काडी कचरा असलेल्या वातावरणात कसं होईल, नाहीतरी तसंही सगळा महाराष्ट्र आपली घरं पितृपंधरवाड्यामध्ये नवरात्राच्या सज्जतेसाठी साफसूफ करतो। आज पोलिसांनी त्यांचं घर साफ करायला काढलेलं आहे। माझी सगळ्या महाडकरांना विनंती आहे की ज्यानं त्यानं आपापला परिसर स्वच्छ केला तरी ही ऐतिहासिक नगरी आपण स्वच्छ नगरी करू शकू। माझ्या वाढदिवसाच्या दिवशी योगायोगानं आमच्या पोलीस लाईनमध्ये स्वच्छता अभियान आमच्या डीवायएसपी सर शंकर काळे यांनी आणि आमच्या डिव्हिजनचे अधिकारी यांनी नियोजित केलं आणि त्यामुळं मला एक माझ्या वाढदिवसाचे एक स्पेशल असं काहीतरी घडल्यासारखं वाटतंय आणि आमची लाईन पोलीस लाईन त्याचप्रमाणे महाड शहर पण पूर्ण स्वच्छ व्हावं असं माझं म्हणणं आहे। माननीय डीवायएसपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। त्यामध्ये आमचे पोलीस बांधव आणि त्यांच्या फॅमिलीत सहभागी होऊन आम्ही सर्व स्वच्छ केलं परिसर इथला। आता येणाऱ्या नवरात्रामध्ये कोणतीही अस्वच्छतेची बाधा येणार नाही आणि आम्ही तो सण छान प्रकारे साजरा करू। येणाऱ्या नवरात्राच्या काळामध्ये गायींची जी स्वच्छता व्हायला पाहिजे होती ती चांगल्या प्रकारे झाली आणि लहान मुलं आहेत, बायका आहेत, त्यांना त्याचा कोणताही त्रास होणार नाही आणि मुलांना अस्वच्छतेमुळं डासाची वगैरे भीती होती, तर आता तसा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही। पोलीस फॅमिली यांनी चांगल्या प्रकारे सहभागी होऊन आजूबाजूच्या परिसराची चांगल्या प्रकारे साफसफाई केली। माननीय डीवायएसपी साहेब यांनी पुढाकार घेऊन जी मोहीम राबवली त्याबद्दल आम्ही सगळे मनापासून त्यांचे आभारी आहोत। साफसफाई केल्यामुळे येणारा नवरात्री उत्सव हा चांगल्या प्रकारे साजरा होईल आणि डीवायएसपी सरांचे मनापासून आभार। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।